या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या बारीसाठी मी शाहीर व विनेश दिलीप वाचे राणा दैसर गाव गोवे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे। उपस्थित सर्व रसिक नायबा प्रेक्षक तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो, कारण इतका मुसळधार पाऊस असताना सुद्धा तुम्ही माझ्या बारीसाठी थांबलात त्याबद्दल टाळ्या वाजवून तुमच्या सर्वांचा या ठिकाणी अभिवादन करतो। सर्वप्रथम आमच्या गावचे प्रमुख सन्माननीय आणि आमचे मोठे दादा विनोदजी गुरु साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद। त्यांच्याकडे 501 रुपयाला पारितोषिक आले, नाच मला ऋणी आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी जिमन बुवा यांनी आपली बारी केलेली आहे। मी बुवांना इतकं बोललो म्हटलं बाबा माझा काहीतरी बोलत गावावरून आलाय। फक्त सुरुवातीला बाबा माझा बोलला त्या ज्या काय करायचं पहिल्याच बारीक करून ह्याव खाव परंतु बुवांना तेवढं जमलं नाही ना। त्यांनी माझ्या गाण्याची चाल दिली ना माझ्या गवळणीची चाल दिली, कारण जिमन बुवा ते देण्यासाठी तितका बुवा अभ्यास लागतो आणि तितकी बुवा ताकद लागते। घरातले 4 गाणी निवड आणली की तिथे गायली बुवा त्याच्याने शक्ती तुला होत नाही, बरोबर की नाही? उत्तर द्यायला पाहिजे बुवा। हो डबल बारी त्यांनी कशाने ठेवली बुवा? तुम्ही जे गाणार त्याला मी उत्तर देणार, मी गाईन त्याला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे। जिमन बुवा त्याला डबल बारी बोलतात। बाबा तू खरंच सध्याच्या परिस्थितीत जिमन बुवा
तू सिंगल माणूस करायच्या लायकीचा बुवा लक्षात ठेव चिमण बुवा. बरोबर की नाही? हा आता बुवा माझ्या गणाला बोले वाजेने गण सुंदर गायला, त्यांनी कौतुक केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. पण मला बोले येड्या काय येड्या काय मला बोले गणराज हा शब्द कसा काय वापरला बोलले ना मला. हा आणि त्यांनी काय गायलं, सुटला तो वारा लवकर या गणराज. मला बोलले तुम्ही गणराज कसा काय शब्द गायला आणि बुवानी गणराज शब्द गायला. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि जीवन बुवा कोरडा पाषाण. आता वळतो गवळणीकडे. माझ्या गवळणीचा विषय हा सुटणार नाही बुवांना. हे मी त्यांना किती वेळा जरी गायला तरी बुवा सोडू शकत नाहीत. त्यासाठी तितका अभ्यास लागेल आणि त्यांनी गवळण गायली. आता याला कोण शिकवतं मला माहित नाही. शक्ती तुला खरोखर बुवा म्हणतो, राधाबाई म्हणते गवळणीत, अरे बुवा तू पुरुषाची बाजू मान, तू कानाची बाजू मान ना जिमन बुवा. तू तुराय काना काय बोलतो ती बाजू मान जिमन बुवा. तू शक्तीची बाजू मानली बरोबर की नाही. तुम्ही जाणते त्याने राधेची बाजू मांडली. खुला माझा जीवन खुला तुम्ही शक्तीची बाजू नका मांडू बुवा. ठीक आहे त्याने गवळण गायली, त्याला उत्तर देतोय, लक्ष असू द्या. त्यांची ओरिजिनल चाल कशी आहे बघा. धक्का होत या काळीज हे, अरे वेळ झाली आता ही ताईची. सोडा के हात माझा दाजिया, अरे सोडा के हात माझा दाजिया, नजर इकडं आईची. त्यांनी गवळण गायली आहे. आता हिम्मत आहे काय कोणाची. राधाबाई म्हणते का माझ्या हंडीला हात लावायचे. आता विषय कसा देतोय बघा चिमण बुवा, नीट ऐका. ती राधाबाई काय म्हणते, अरे माझ्या हंडीला हात बाई लावायला. परमेश्वराने सुंदर त्यांना आवाज दिलाय, परंतु आवाज कसा राखला पाहिजे हे त्यांनी त्यांच्या हाताने दवडलंय. ही त्यांची दुर्बुद्धी आहे. म्हणून काय म्हणतो चिमण बुवा, अरे माझ्या हंडीला हात बाई लावायला, तशी हिम्मत नाही ग कुणाची. माझ्या हंडीला हात बाई लावायला, तशी हिम्मत नाही ग कुणाची. हंडी बघून आज ही मानाची. ओ बुवा गावावरून आलो, आता हंडी आमची मानाची फोडूनच जावा है की नाही. हा आता हंडी बघून आज ही मानाची, फिरली नजर बघा या.
तर मूर्खाला चपलांचा हार आहे की शाण्याला शब्दांचा मार तर मूर्खाला चपलांचा हार आहे आणि एखाद्या गाढवाला कितीही सजवलं तरी त्याच्या पाठीवर दुनियेचा भार आहे. याला चिमणबुवा गायकी म्हणतात. बुवा तुमचं आयुष्य नाही तुम्हाला जमणार नाही बुवा. म्हणून की तू तुरा तर मी शक्तीची नार आहे की तू तुरा तर मी शक्तीची नार आहे अरे तू सुरा तर मी धारदार तलवार आहे इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे आणि विनाकारण माझ्या वाकड्यात जाऊ नको चिमणबुवा दुसऱ्या बारीत आता तू नक्कीच ठार आहे आणि म्हणून या ठिकाणी आलेला पारदर्शी शाहीर सुरेश चिमणे आमचे चिमणे माऊली नेमकी कोणती हंडी चिमणबुवांनी सांगायचं आहे त्यांच्याकडे 200 रुपये पारदर्शी आलाय नाच म्हणा रुपये धन्यवाद. आणि म्हणून अरे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार हाय असं कुठलाच गाव नाही र तिथं वाजेबुवाचं नाव नाही र होय चिमणबुवा अरे अटी तटीच्या सामन्यात तुझा करीन मी खुळखुळा माझ्या दसऱ्यामध्ये खुळखुळा भेटतो हा असा बुवा खुळखुळा करून सोडेल ना सगळं तुझं मनी रस्त्यावर पडतील आणि म्हणून अरे अटी तटीच्या सामन्यात तुझा करीन मी खुळखुळा वाजे बुवा मी शक्तीवाला वाजे बुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढे झुकेगा नाही रस्ता वाजे बुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढे झुकेगा नाही गटारीची गंमत म्हणजे गटारीची गंमत सांगू काय नक्की आता मालाडमध्ये गटारीला काय गंमत झाली ती सांगतोय बघा. निलेश शिंदे माऊली यांच्याकडे बारी असेल घासू गेली पाहिजे सुंदर आता गटारीला आमचं बुवा इथं आलं होतं मालाडमध्ये पेटून आता बघ कशी झोप म्हणून अरे बोलू बोलू घुंगराची गाडी आली मनीषा दपकन जागी झाली चालवा कशी येते चिमणबुवा नक्की चिडतील दुसऱ्या बारीत पण त्यांच्याकडे उत्तर नसणार हा म्हणून सांगते बघा पहिला ऐकू दे अरे गटारीला मोठी ही गंमत झाली भावा माझा आलेला इथं गटारीला रडायची याच्यावर पाळी आली गटारीला मोठी ही गंमत झाली रडायची याच्यावर पाळी आली दादागिरी कराया नको त्या गल्लीत घुसला आपल्या डोंगरीवर फेमस गल्ली कुठली फेमस गल्ली आहे का एखादी गल्ली आहे ना म्हणून अरे दादागिरी कराया चिमण्या नको त्या गल्लीत घुसला
आलेला बाबा माझा गटारीला तेव्हा काय झालं अहो याला दादागिरी कराया चिमण्याला कोटा करली तर घुसला मग काय झालं अहो याला बायकांनी असा जो धुतला आमच्या जीवनाला याला बायकांनी असा जो धुतला माझा जीवना झोपेत चढलीत मुतला माझ्या बायकांनी असा जो धुतला जीवना झोपेत दुसरा विषय भीमनबुवा अरे रिक्षात बसली टॅक्सीत बसली किती बसली मोठी मधी दाखवाल्या मला फिरायला सुर मोठी मधी त्या कुंभकर्णाचा विषय गातोय भीमनबुवा अहो करताना काम काढतोय घाम थोडा बोलला असताना बाबा माझा असा सोलटवला असताना मग हुशार आहे लबाड आहे तो त्याला माहिती जरा एक बोललं की माझी बोल 10 बोलेल नाही तसा चतुर आहे तो त्याची चतुर कशी काढतो ना अरे काढताना काम काढतो या घाम याचा बाण बाई सुटत ना करताना काम काढतो या घाम पण याचा बाण ग बाई सुटत ना मग तेव्हा रावणाला सांगतात की ते हलवून मी सांगा या बुवाचा म्हणजे त्या भावाचा कुंभकर्णाचा किती किती हलवून मी सांगा या बुवाचा तास झाला तरी बाय नाचणाऱ्या मुलांना दिवायला जायचंय त्यामुळे शॉर्ट गाणी घेऊन तुमची मजा करतो चालेल ना हा आता हे मोठी मोठी मुलांसारखी 3-3 4-4 काढायची गाणी नको आणि म्हणून जेव्हा लंकापती रावण सीतेला घेऊन गेला तेव्हा प्रभू श्री राम झोपडीत काय करतायत तो विषय देतो भीमनबुवा हे राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान दिव्याच्या गाडीला आता बुवा त्याच्यावर ओढून घेतील बुवा हा राणी याची ती हृदयाची राणी म्हणजे सिद्धा राणी अहो राणी याची ती हृदयाची नाव गेला हा रुसलाई ग अहो राणी याची ती हृदयाची लांब गेला हा रुसलाई ग तिची आठवण आल्यावर आता आपली पत्नी सीता दूर गेली आहे झोपडीत श्रीराम एकटेच आहे
विषय कसा आहे बघा, की राणी याची ती हृदयाची लांब गेल्या हा रुसलाई ग, तिची आठवण आल्यावर, अरे तिची आठवण आल्यावर रात्री हलवत बसला. हलवत बसलाय का म्हणजे एका हातात धनुष्यबाण आहे, एका हातात बाण, तो बाण हलवतोय. हा असा विषय. चल राणी याची ती हृदयाची लांब गेल्या रुसलाई ग, तिची आठवण आल्यावर, अहो तिची आठवण आल्यावर बाण हलवत बसलाय. आमच्या राजापूरचे सौदळचे माझे मित्र 101 वेळा महाराष्ट्र आले पवारदादा कोकण जगात मारी टायटल या ठिकाणी फरमाईश आलेली आहे, ती छोटीशी गातो आणि या ठिकाणी दुसरी बारी संपवतो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मागच्या वर्षीचं माझं गाणं माझं कोकण जगात भारी हे गाण्यासाठी वाजवलं आणि सुंदर संगीत दिलं असे आमचे गांजे मास्टर अमोलदादा नाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवू अमोलदादासाठी. अच्छा पहिले ते बोलतो. चिमण बुवा आमच्या प्रश्नाचं जे उत्तर दिले ते बुवा चुकीचं उत्तर आहे. तेच उत्तर बऱ्याच मुलांनी दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आमच्याकडे सध्या तरी नाहीये, वेळ फार झालेला आहे. नक्कीच प्रयत्न करू चिमण. आणि म्हणून हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गाजलेलं गाणं आहे आणि म्हणून तुमच्या चरणी हे गाणं सादर करतो. काय म्हणतोय? स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी, स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी, जाशील विसरून दुनिया सारी माझं
देवकाने जगात